भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर घणाघात केलाय। देशभक्त सोनम वांगचुक यांना अटक करता आणि पाकिस्तान सोबत निर्लज्जासारखे क्रिकेट खेळता हीच तुमची देशभक्ती का, असा सवाल ठाकरेंनी विचारलाय। सोबतच जनतेला पाकिस्तान सोबतच्या सामन्यावर बहिष्कार घाला असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केलेला आहे। आज भारत पाकिस्तान सामना आहे आणि या सामन्यावर बहिष्कार घाला असं त्यांनी जनतेला आवाहन करताना म्हटलेलं आहे। परत एकदा हिंदुस्थान आणि पाकिस्तानचा सामना येत्या रविवारी होतोय, म्हणजे उद्या। हा निर्लज्जपणाचा कळस झाला, बेशर्मीचा कळस झालेला आहे। एका बाजूला आपल्या सैन्यासाठी सोलारचे टेंट बांधून देणारी टेक्नॉलॉजी देणाऱ्या सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवलं जातं, त्यांना अटक केली जाते, रासुकाखाली अटक केली जाते। आणि जो देश आपल्या देशामध्ये आतंकवादी घुसवतोय, म्हणजे खरे अतिरेकी ज्यांना जे घुसवत आहेत त्यांच्याबरोबर हे क्रिकेट खेळत आहेत, हे यांचं देशभक्तीचं ढोंग आहे। आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतोय की गेले 2 सामने, दुसरा सामना तर कधी झालं कोणालाच कळलेलं नाही आहे, उद्याच्या सामन्यावरती सुद्धा सगळ्यांनी माझ्या मते जे देशभक्त आहेत त्यांनी बहिष्कार टाकावा।